हॅलो फ्रेंड्स, ऑसिलेशनच्या पार्ट 7 मध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपण आतापर्यंत ऑसिलेशन म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन या चॅप्टर मध्ये जे काही पाहिले महत्त्वाचे इक्वेशन्स किंवा फॉर्म्युलीज न्यूमरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ते मी पहिल्या 5 मिनिटांमध्ये करतो बोर्डवर रिवाइज. तर पहा, सुरुवातीलाच आपण जो फॉर्म्युला पाहिला होता रिस्टोरिंग फोर्सचा तो होता F = kx. पहा, यामध्ये k असतं फोर्स कॉन्स्टंट आणि x असतं बॉडीचं झालेलं डिस्प्लेसमेंट. मग याच इक्वेशनवरून पुढे इक्वेशन बनतं k चं F/x. त्याला असे वाचता येईल फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. पहिला फॉर्म्युला आहे रिस्टोरिंग फोर्सचा आणि दुसरा फॉर्म्युला आहे फोर्स कॉन्स्टंटचा. या रिस्टोरिंग फोर्समुळे जे मिळतं बॉडीला ॲक्सेशन a डॅश त्याचं इक्वेशन असतं -ω²x. पण आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मायनस साइन घेणार नाही, तर इक्वेशन असतं ω²x. याच इक्वेशनला जर सॉल्व्ह केलं तर पुढे ओमेगाचं इक्वेशन बनतं ॲक्सेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. पहा, ω² असंच ठेवा, x याला डिवाइड होईल. नाउ टेकिंग रूट ऑफ बोथ साइड तर इक्वेशन बनतं ओमेगाचं स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. सोबत आपण एक रिलेशन पाहिलं होतं ω² ची किंमत अशी असते k/m. k असतो आपला फोर्स कॉन्स्टंट आणि m असतं आपल्या बॉडीचं मास. परत यावरनं इक्वेशन बनतं ओमेगाचं स्क्वेअर रूट ऑफ k/m. तर परत आपल्याला या इक्वेशनला मध्ये आपल्याला हे इक्वेशन घेता येतं. तर हे होते आपले काही फॉर्म्युले. त्यानंतर आपण पाहिलं होतं जी बॉडी परफॉर्म करते लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अशा बॉडीसाठी सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन ते होतं d2x/dt² प्लस ω²x = 0, की ज्यामध्ये x चा अर्थ डिस्प्लेसमेंट, t चा अर्थ इन्स्टंटेनियस टाइम आणि ओमेगा आहे आपल्या बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी. नंतर हे जे आपलं सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आहे याचा वापर करून आपण जो पार्टिकल परफॉर्म करतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकलचं इक्वेशन ऑफ ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटचं जनरल इक्वेशन डिराईव्ह केलं होतं. ॲक्सेलरेशनचं होतं -ω²x, व्हेलॉसिटीचं होतं v = ±ω² x² आणि डिस्प्लेसमेंटचं होतं x = a sin of ωt + phi. पहा, पहिलं इक्वेशन आहे ॲक्सेलरेशनचं. पहा, या ठिकाणी मी सिम्बॉल घेतला आहे a डॅश. या सिम्बॉलचा अर्थ आहे पार्टिकलचं ॲक्सेलरेशन आणि या ठिकाणी a चा अर्थ असतो एम्प्लिट्यूड, की जो आजच्या पार्टमध्ये आपल्याला पाहायचा आहे. तर a हा सिम्बॉल 2 वेळेस रिपीट न व्हावं म्हणून मी a डॅशचा अर्थ घेतला ॲक्सेलरेशन आणि a चा अर्थ घेतला एम्प्लिट्यूड. पहा, हे आहे आपलं सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आणि या इक्वेशनचा वापर करून आपण जर म्हटलं पार्टिकलचा काढा ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट, तर या तिघांची आपण डिराईव्ह केले होते जनरल फॉर्म्युले. यांना जनरल का बरं म्हटलं होतं? कारण की यांच्यामध्ये x आलं होतं आणि x ची किंमत सर्व ठिकाणी सारखी नसते. ज्या ठिकाणचं तुम्हाला ॲक्सेलरेशन किंवा व्हेलॉसिटी हवी असेल त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट पाहायचं, त्या ठिकाणी पुट करायचं, त्या ठिकाणची भेटते व्हॅल्यू ॲक्सेलरेशनची किंवा व्हेलॉसिटीची. सोबतच x हे जे इक्वेशन आहे हे आहे जनरल, कारण की यामध्ये आलेला आहे फाय आणि तो फाय सर्व ठिकाणी सारखा नसतो. इथं x व्हेरिएबल आहे म्हणून हे जनरल आणि इथं फाय व्हेरिएबल आहे म्हणून हे जनरल. नंतर आपण या जनरल इक्वेशनला 2 पार्टमध्ये केलं होतं रिड्यूस. पहिलं इक्वेशनला होतं आपलं x = a sin of ωt आणि दुसरं होतं x = a cos of ωt. तर तुम्हाला हे इक्वेशन केव्हा वापरायचं आहे? जेव्हा तुम्हाला माहिती आहे की पार्टिकल मोशन स्टार्ट करतो मीनला. आणि हे इक्वेशन केव्हा वापरायचं आहे? जेव्हा तुम्हाला माहिती आहे पार्टिकल स्टार्ट करतो आपली मोशन एक्स्ट्रीम पोझिशनला. पहा, हे इक्वेशन होतं जनरल आणि या जनरल इक्वेशन पासून आपण बनवले हे 2 पर्टिक्युलर इक्वेशन. हे यूज करा अशा वेळेस ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे कन्फर्मली की पार्टिकल मोशन स्टार्ट करतो मीनला, आणि हे यूज करा अशा वेळेस तर केव्हा? जेव्हा पार्टिकल मोशन स्टार्ट करतो एक्स्ट्रीम पोझिशनला. तर हे आहेत आपले जनरल इक्वेशन आणि हे आहे आपलं डिस्प्लेसमेंटचं पर्टिक्युलर इक्वेशन. नंतर आपण काय केलं? पार्ट 6 मध्ये आपण या 3 इक्वेशनचा वापर करून ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट या 3 इक्वेशनचा वापर करून जो पार्टिकल परफॉर्म करतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन यांची मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू कुठं असते आणि किती असते हे आपण केलं होतं. पहा, मी परत रिवाइज करतो एक वेळ. जो पार्टिकल परफॉर्म करतो आपली लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकलसाठी हे असते निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, हे असते पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि हे असते मीन पोझिशन. तर मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू आली होती मॅक्सिमम
इथं होती मिनिमम व्हॅल्यू 0 आणि इथं लिहिते मॅक्सिमम व्हॅल्यू प्लस ए आणि या साईडला लिहिते मायनस ए. तर पहा डिस्प्लेसमेंट जर म्हणायला गेलं तर इथं कसं होतं मिनिमम आणि या साईडला कसं होतं प्लस मध्ये मॅक्सिमम आणि या साईडला कसं होतं मायनस मध्ये मॅक्सिमम. पहा आधी आपण फाइंड केली होती डिस्प्लेसमेंटची मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू. तर मिनिमम व्हॅल्यू आली होती 0 आणि कुठे मीन पोझिशनला. ही कोणती असते पोझिशन मीन. ही कोणती असते पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम आणि ही कोणती असते निगेटिव्ह एक्स्ट्रीम. तर डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू मिनिमम असते 0 मीनला. जर तोच पार्टिकल इथपर्यंत आला तर डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू मॅक्सिमम असेल प्लस ए. आता तो प्लस ए काय असतो तो आज आपल्याला पाहायचा डिफरेन्शियल मध्ये अँप्लिट्यूड. तर तिकडे असतो तो प्लस ए आणि या साईडला असतो तो मायनस ए आणि जेवढं अंतर इकडे असतं तेवढं सेम इकडे असतं, कमी जास्त ते नसतं. त्यानंतर जी व्हेलॉसिटी आपण पाहिली तिची मॅक्सिमम व्हॅल्यू असते किंवा मिनिमम व्हॅल्यू असते अशी प्लस मायनस ए ओमेगा. आता प्लस केव्हा जेव्हा डायरेक्शन मोशनमध्ये पार्टिकलची अशी असेल आणि मायनस केव्हा जेव्हा डायरेक्शन असेल टू द लेफ्ट साईड. तर दिसून येतं मला की प्लस किंवा मायनस ही व्हॅल्यू या ठिकाणची कशी आहे मॅक्सिमम. तर तीच व्हॅल्यू या साईडला असते 0 आणि या साईडला सुद्धा काय असते ती 0. तर पहा व्हेलॉसिटी अशी म्हणता येईल मला की इथं ती कशी आहे मिनिमम. पहा व्हेलॉसिटी सुद्धा असते मॅक्सिमम आणि मिनिमम. पार्टिकलची व्हेलॉसिटी मॅक्सिमम किंवा मिनिमम असते प्लस मायनस ए ओमेगा. व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे जी पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉसिबल आहे. जर पार्टिकल चालला टू द राईटला तर ती घ्या पॉझिटिव्ह, जर पार्टिकल चालला टू द लेफ्टला तर ती घ्या निगेटिव्ह. तर मोठी किंवा छोटी व्हॅल्यू हीच असणार ए ओमेगा. नंतर व्हेलॉसिटी या ठिकाणी असते 0 म्हणून मोशनचा होतो शेवट. इथेही व्हेलॉसिटी असते 0 म्हणून मोशनचा होतो शेवट. तर लक्षात ठेवा मॅक्सिमम व्हॅल्यू असते मीनला आणि मिनिमम असते ती एक्स्ट्रीमला. त्यानंतर ॲक्सेलरेशनची जी असते मॅक्सिमम व्हॅल्यू ती असते या ठिकाणी, ती असते ए डॅश इक्वल्स टू ए ओमेगा स्क्वेअर. जर पार्टिकल चालला टू द राईट साईडला तर ती रिल पॉझिटिव्ह. ती मीनला असते 0 सॉरी ॲक्सेलरेशन ती मीनला काय असते 0 आणि ती इथे असते मॅक्सिमम पण ती असते मायनस ए ओमेगा स्क्वेअर. कारण की इथे पार्टिकल चालला टू द लेफ्टला. इथे पार्टिकल असणार तो डेफिनेटली चालला राईटला आणि इथे असणार तो डेफिनेटली तो लेफ्टला. तर पहा ॲक्सेलरेशन सुद्धा कुठं आहे मॅक्सिमम तर कुठं आहे मिनिमम. तर 0 व्हॅल्यूचा अर्थ मी नेहमी घेणार किती व्हॅल्यू कशी आहे मिनिमम आणि ही कशी आहे मॅक्सिमम. तर हे आहे पॉझिटिव्ह मॅक्सिमम आणि हे आहे निगेटिव्ह मॅक्सिमम. तर पहा पार्ट 6 मध्ये आपण काय केलं होतं. पार्ट 6 मध्ये हे जे आपले 3 इक्वेशन होते जनरल ॲक्सेलरेशनचं व्हेलॉसिटीचं आणि डिस्प्लेसमेंटचं यांचा वापर करून जो पार्टिकल परफॉर्म करतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकलचं मॅक्सिमम मिनिमम डिस्प्लेसमेंट, मॅक्सिमम मिनिमम व्हेलॉसिटी, मॅक्सिमम मिनिमम ॲक्सेलरेशन. तर पहा डिस्प्लेसमेंट मिनिमम होतं 0 मीनला, डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम होतं इथे प्लस ए, इथे होतं मॅक्सिमम मात्र मायनस ए. कारण डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे, तिकडे असणार पॉझिटिव्ह मॅक्सिमम, इकडे असणार निगेटिव्ह मॅक्सिमम. तर मिनिमम ती 0 मीनला, मॅक्सिमम ती एक्स्ट्रीमला. नंतर व्हेलॉसिटी सुद्धा असते मॅक्सिमम आणि मिनिमम. जर मॅक्सिमम मिनिमम पकडली तर ती असणार ए ओमेगा. पहा इकडे ती असते नेहमी 2 प्रकारची, मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. जर पार्टिकल चालला टू द राईट साईड तर ती पकडा पॉझिटिव्ह, तर तोच पार्टिकल चालला टू द राईट साईड सॉरी लेफ्ट साईड तर ती पकडा निगेटिव्ह. तर ती व्हेलॉसिटी या ठिकाणी आल्यावर काय होते 0. ती हळूहळू कमी होते, शेवटी 0 होते, इथं 0 होते म्हणून मोशनचा शेवट होतो, म्हणून हिला म्हणतात एक्स्ट्रीम पोझिशन. तर व्हेलॉसिटी असते एक्स्ट्रीम पोझिशनला मिनिमम, मीन पोझिशनला मॅक्सिमम, इथे ती असते मिनिमम किती असते 0. ॲक्सेलरेशन पाहता ॲक्सेलरेशनची किंमत इथं असते तुमची 0 म्हणजेच ती कशी असणार मिनिमम आणि तेच ॲक्सेलरेशन जर तुम्ही इथं पाहिलं तर ते असतं मॅक्सिमम. तर इथं प्लस ए ओमेगा स्क्वेअर इथं मायनस ए ओमेगा स्क्वेअरला कारण आहे या ठिकाणी पार्टिकल नक्कीच असणार तो तर इकडेच जाणार आहे म्हणून डायरेक्शन कशी आहे पॉझिटिव्ह आणि तो पार्टिकल इथं असेल तर नक्कीच तो चालला टू द लेफ्ट साईडला म्हणून तो ॲक्सेलरेशन असेल निगेटिव्ह. तर थोडक्यात सांगतो डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम कुठे एक्स्ट्रीमला, ॲक्सेलरेशन मॅक्सिमम कुठे एक्स्ट्रीमला, व्हेलॉसिटी मिनिमम कुठे एक्स्ट्रीमला. मीनला व्हेलॉसिटी आहे मॅक्सिमम, डिस्प्लेसमेंट आहे मिनिमम आणि ॲक्शन सुद्धा कसं आहे मिनिमम. तर इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. आता आपण सुरुवात करू पार्ट 7ला. पार्ट 7 मध्ये मी तुम्हाला 3 टर्म ज्या आहेत महत्वाच्या त्यांची ओळख करून देतोय. पहिलं म्हणजे अँप्लिट्यूड,
दुसरा म्हणजे टाइम पिरियड आणि तिसरा म्हणजे काय फ्रिक्वेन्सी. जोही पार्टिकल परफॉर्म करतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकलचं काय असतं अँप्लिट्यूड, काय असते टाइम पिरियडची किंमत आणि कशी काढायची फ्रिक्वेन्सी इन सिंपल हार्मोनिक मोशन, तर ते आता आपल्याला पाहायचं आहे. तर मी हे एक वेळ करतो इरेज. तर पहा पार्ट 7 मध्ये मी हेडिंग लिहून ठेवलंय. पार्ट 7 मध्ये मी हेडिंग लिहून ठेवलंय अँप्लिट्यूड, टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. जो पार्टिकल परफॉर्म करतो एसएचएम त्याचा कसा काढायचा अँप्लिट्यूड, टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी ते आता आपल्याला पाहायचं आहे. त्यातलं मी पहिलं हेडिंग लिहितो. मग पहिलं हेडिंग लिहितो अँप्लिट्यूड, अँप्लिट्यूड ऑफ एसएचएम आणि सिम्बॉल आहे ए. पहा जो पार्टिकल परफॉर्म करतो सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकलचा आता आपल्याला पाहायचा आहे अँप्लिट्यूड. तर फार महत्वाची टर्म आहे. या अगोदर मी तुम्हाला ओळख करून दिली होती. सपोज एक स्ट्रेट लाईन पाथ आहे ए बी नावाचा, की ज्या पाथचं ओ असतं सेंटर, इकडे असते बी नावाची एक्स्ट्रीम पोझिशन आणि इकडे असते ए नावाची एक्स्ट्रीम पोझिशन. तर हिला म्हणतात निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, हिला म्हणतात पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही असते आपल्या पार्टिकलची मीन पोझिशन. सपोज पार्टिकलची एक जनरल पोझिशन आहे पी नावाची, की तिथपर्यंत पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट झालेलं असतं एक्स आणि त्याला वेळ लागतो याला टाइम टी. तर पहा एक पार्टिकल आहे तो परफॉर्म करतो आपली सिंपल हार्मोनिक मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन पाथ ए बी अबाउट मीन पोझिशन ओ. लेट द पोझिशन ऑफ पार्टिकल इज पी ॲट टाइम टी वेअर इट्स डिस्प्लेसमेंट इज एक्स. मग अशा पोझिशन पी ला जर पार्टिकलचा आपल्याला दाखवायचं डिस्प्लेसमेंट तर आपल्याला माहिती आहे जनरल इक्वेशन काय असतं, एक्स इक्वल्स टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. युझिंग डिफरन्शियल इक्वेशन आपण हे इक्वेशन केलेलं आहे डिराइव. दिस इज द जनरल इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल ॲट पोझिशन पी. आता पी पोझिशनला जर पार्टिकल डिस्प्लेसमेंट एक्स आहे तर ते काढायचं कसं, हे त्याचं आहे इक्वेशन. आता हेच डिस्प्लेसमेंट तुम्हाला हवं असेल मॅक्सिमम, जर तुम्हाला हवं असेल मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट तर साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय ची किंमत तुमची सर्वात मोठी असणं आवश्यक आहे. टू हॅव मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू ही प्लस किंवा -1 असणं आवश्यक आहे. प्लस किंवा -1 ही सर्वात मोठी व्हॅल्यू असणार आहे. हे कशासाठी आहे, टू हॅव मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ एक्स. जर तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू हवी असेल सर्वात मोठी तर अशा केसमध्ये तुम्हाला साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू टाकणे प्लस किंवा -1. तर याची किंमत मी ही या ठिकाणी पुट केली तर इक्वेशन काय बनतं, देअरफॉर इक्वेशन बिकम्स ए इन ब्रॅकेट प्लस -1. सो ए इंटू 1 ए, त्यामुळे इक्वेशन बनतं प्लस -a. तर पहा यामध्ये ए याला म्हणतात, हा जो ए असणार याला म्हणतात अँप्लिट्यूड. जर पार्टिकल मीनचा चालला एक्स्ट्रीम कडे तर तो जास्तीत जास्त किती अंतर कापतो तर ते या साईडला प्लस ए आणि ते जर मी या साईडला पकडलं तर ते असतं -a. तर ए ला म्हणतात अँप्लिट्यूड. पहा डेफिनेशन ऑफ अँप्लिट्यूड, द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट इथपर्यंत किती आहे एक्स, आणि जर पार्टिकल जास्तीत जास्त आला तर तो इथपर्यंत येतो. मग इथपर्यंत आला तर त्यानं कव्हर केलं डिस्प्लेसमेंट किती, हे दाखवलं इथं प्लस ए या साईडला किंवा -a त्या साईडला. तर ए ला म्हणायचं अँप्लिट्यूड. डेफिनेशन खूप सोपी आहे. द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन फ्रॉम इट्स मीन पोझिशन. डिस्प्लेसमेंट नेहमी कुठून पकडतात, फ्रॉम मीन पोझिशन. तर या साईडला जर ते पकडलं तर असतं प्लस ए, त्या साईडला पकडलं ते असते -a. मी परत एक वेळ सांगतो डेफिनेशन ऑफ अँप्लिट्यूड. द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज अँप्लिट्यूड. आणि लक्षात ठेवा याचा सिम्बॉल काय असतो ए, आणि लक्षात ठेवा हे डिस्टन्स आहे म्हणून याचं जर मी घेतलं SI युनिट तर ते काय असणार मीटर, सीजस घेतलं काय असणार सेंटीमीटर. तर पहा आपलं पहिलं आहे अँप्लिट्यूड. जो पार्टिकल परफॉर्म करतो आपली सिंपल हार्मोनिक मोशन
अशा पार्टिकलचा पाथ असतो स्ट्रेट लाईन जो आहे ए बी, ओ आहे मीन पोझिशन, बी आहे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम आणि ए आहे निगेटिव्ह एक्स्ट्रीम. सध्या पार्टिकलचं लोकेशन आहे जनरल पोझिशन पी ला की जिथे डिस्प्लेसमेंट एक्स आहे आणि किती वेळ लागतो इथपर्यंत यायला टाइम टी. मग अशा पोझिशनचं डिस्प्लेसमेंट जर घ्यायचं म्हटलं तर जनरल लोकेशन काय असणार एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आता जर तुम्हाला हवं असेल डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम तर एक कंडिशन आहे, या कंडिशनला नोट करा. जर साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय ची किंमत असेल प्लस किंवा -1, प्लस किंवा -1, साइनची मोठ्यात मोठे लोक असते 1, मग ती पॉझिटिव्ह असते किंवा निगेटिव्ह आणि लाटला काय पकडायची 0. तर साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय ची किंमत असेल प्लस -1 तर समजून चला त्या टायमाला डिस्प्लेसमेंट काय असतं आपलं मॅक्सिमम. मग याची व्हॅल्यू +-1 इथं पुट केली मी तर a × 1 हे झालं a. मग प्लस मध्ये घेतलं तर प्लस ए आणि मायनस मध्ये घेतलं तर मायनस ए. तर लक्षात ठेवा ए ला म्हणायचं अँप्लिट्यूड. जर इकडे पकडला तर प्लस ए, इकडे पकडला तर मायनस ए. मग थोडक्यात सांगतो अँप्लिट्यूड म्हणजे काय पार्टिकलचं व्हायब्रेशन दरम्यान किंवा ऑसिलेशन दरम्यान तो मीन पासून किती जास्तीत जास्त जातो एक्स्ट्रीम पर्यंत. मग मीन पासून एक्स्ट्रीम पर्यंत त्यानं किती अंतर कापलं त्याला म्हणतात अँप्लिट्यूड. तर थोडक्यात डेफिनेशन अशी आहे द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन from its mean position is called as amplitude of simple harmonic motion. It is denoted by symbol A आणि SI म्हणजे राहील मीटर, CGS राहील सेंटीमीटर. आता सेकंड पॉइंट पाहू आपण टाइम पिरियड. सेकंड हेडिंग लिहितोय मी टाइम पिरियड. चा सिम्बॉल असतो कॅपिटल डी. सर्क्युलर मोशन मध्ये पण आपण पाहिलेलं आहे. आता जो पार्टिकल परफॉर्म करतो आपलं ऑसिलेशन, तर ऑसिलेशन पूर्ण करायला एक ऑसिलेशन पूर्ण करायला जो वेळ लागतो त्या वेळेला म्हणतात टाइम पिरियड. पहा सपोज पार्टिकलची मोशन या पॉइंटला स्टार्ट झाली, मग तो जाणार वापस येणार आणि परत तिथे येणार तेव्हा पूर्ण ऑसिलेशन. एक ऑसिलेशन पूर्ण करायला जी पार्टिकलला वेळ लागते त्या वेळेला म्हणायचं तो असतो टाइम पिरियड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. तर पहा आता एक ऑसिलेशन पूर्ण कसं होतं. जर पार्टिकल इथं मोशन स्टार्ट करतो तो जातो आणि वापस येतो तर पूर्ण होतं एक ऑसिलेशन. इथे पहा तो जातो आणि वापस येतो तर पूर्ण होतं एक ऑसिलेशन. इथे पहा तो जातो आणि येतो, ऑसिलेशन पूर्ण आलं का नाही, ते अर्धच आहे. जातो येतो आणि येऊन थांबतो तेव्हा पूर्ण होतं एक ऑसिलेशन. मग पहा गेला आणि आला तर ऑसिलेशन आहे, गेला तर अर्धच आहे, गेला तर अर्धा ऑसिलेशन आणि वापस आला तर अर्धा ऑसिलेशन. जायला आणि यायला टाइम लागतो मग सारखाच अर्धा आणि अर्धा होतो पूर्ण. मग जाऊन यायला जाऊन यायला जाऊन यायला जो वेळ लागतो एक ऑसिलेशन पूर्ण करायला त्याला म्हणतात टाइम पिरियड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. तर डेफिनेशन खूप सोपी आहे. द टाइम टेकन बाय पार्टिकल, द टाइम टेकन बाय पार्टिकल, पार्टिकलनं घेतलेली वेळ कशाला एक ऑसिलेशन पूर्ण करायला. The time taken by particle performing simple harmonic motion to complete one oscillation is called as its time period. आता पहा या टाइम पिरियडची व्हॅल्यू काढायची कशी. सपोज सध्या पार्टिकल आहे पोझिशन पी ला, मग पोझिशन पी पर्यंत यायला त्याला वेळ लागलेला आहे टाइम टी. सो आफ्टर टाइम टी द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज गिवन बाय एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आता याला मी नाव देतो इक्वेशन नंबर 1. या हेडिंग मधलं इक्वेशन 1 हे, या हेडिंग मधलं इक्वेशन हे 1 वेगळं. पहा सध्या पार्टिकलचं लोकेशन पोझिशन पी ला आहे, मग पोझिशन पी पर्यंत यायला त्याला किती वेळ लागला टाइम टी. मग आफ्टर टाइम टी जी पार्टिकलची आहे पोझिशन म्हणजे डिस्प्लेसमेंट ते आपल्याला भेटतं बाय दिस इक्वेशन. सो दिस इक्वेशन गिव्स डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ॲट पोझिशन पी. आता समजा आपण एक वेळ घेऊ, नवीन टाइम पकडू की जो जुना आहे त्यामध्ये मी वाढ करतो 2π/ω एवढ्या टायमाची. पहा हे जे डिस्प्लेसमेंट आहे हे टी वेळेनंतर आहे. आता थोडी वेळ वाढवलेली मी की त्या टी मध्ये मी एक व्हॅल्यू ऍड केलेली आहे 2π/ω. टी प्लस 2π/ω तर हा बनला आपला नवीन टाइम. तर या टायमाला आपल्या पार्टिकलचं नवीन डिस्प्लेसमेंट काय असणार आपण ते चेक करू. हे डिस्प्लेसमेंट आहे आफ्टर टाइम टी, त्या टी मध्ये मी टाइम वाढवला 2π/ω. तर एवढ्या वेळेनंतर आपल्या पार्टिकलचं काय असेल नवीन डिस्प्लेसमेंट आपण चेक करू. देअरफॉर
नवीन डिस्प्लेसमेंट एक्स डॅश पकडतो मी, जर आधी एक्स असेल तर नवीन पकडतो मी एक्स डॅश, तर ए हा राहील आपला एम्प्लिट्यूड साइन ऑफ. आता इथं चेंज होईल, जो टाइम पिरियड आधी टी होता, जो टाइम टी होता आता होईल तो टी डॅश प्लस फाय. पहा हे इक्वेशन आहे आफ्टर टाइम टी आणि हे इक्वेशन आहे डिस्प्लेसमेंटचं आफ्टर टाइम टी डॅश. आणि टी डॅश कसं आहे की टी मध्ये वाढ आलेली आहे कितीची 2π/ω. तर आपण आता हे सॉल्व्ह करू. टी डॅश ची किंमत टी प्लस 2π/ω पुट करा. देअरफॉर ए डॅश इक्वल्स टू होईल ए साइन ऑफ ओमेगा, व्हॅल्यू पुट करतो मी टी प्लस 2π/ω आणि ए प्लस फाय. आता ओमेगा आत मल्टिप्लाय करा, तर ओमेगा इंटू टी होईल ओमेगा टी, ओमेगा इंटू 2π/ω, ओमेगा कॅन्सल होईल, उरतं फक्त 2π आणि प्लस काय उरलं फाय. आता लक्षात ठेवा साईनच्या पायच्या पटीमध्ये कोणताही अँगल असला त्याचे लोक काय असते 0, साइन पाय 0, साइन 2π 0, साइन 3π 0. त्यामुळं 2π हा अँगल नाही कन्सिडर केला तरी चालेल. देअरफॉर इक्वेशन म्हणतं ए डॅश इक्वल्स टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय आणि याला मी नाव देतो इक्वेशन नंबर 2. आता पहा बरं फ्रॉम इक्वेशन 1 and 2 जे इक्वेशन इथं आहे ते सेम इक्वेशन इथं आहे. मग मला असं म्हणता येईल फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 मला असं म्हणता येईल की एक्स आणि एक्स डॅश सारखंच आहे. एक्स आणि एक्स डॅश सारखंच आहे त्याचा अर्थ असा आहे की पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट जे आधी होतं आता पण तेच आहे. मग पार्टिकल मोशन मध्ये होता, तो गेला आणि परत त्या ठिकाणी आलेला आहे वापस. पहा याचा अर्थ हा राहील की पार्टिकल गेला आणि वापस तिथंच आला, म्हणून एक्स आणि ए डॅश काय असणार सारखंच. मग मला असं म्हणता येईल का की एवढ्या वेळेमध्ये पार्टिकलनं काय पूर्ण केलं, एक ऑसिलेशन. पहा इक्वेशन 1 ला आणि 2 ला जर पाहिलं तर जे इक्वेशन दिसतं ते सेम इक्वेशन तुम्हाला या ठिकाणी दिसतं. याचा अर्थ आहे याला आणि याला जर पाहिलं तर एक्स आणि ए डॅश सारखंच आहे. याचा अर्थ पार्टिकलनं एवढ्या वेळेमध्ये परत तीच पोझिशन घेतलेली आहे. त्याचा अर्थ एवढ्या वेळेमध्ये पार्टिकलनं पूर्ण केलं एक ऑसिलेशन. तो पार्टिकल गेला वापस आला आणि परत तिथं आला तेव्हा त्यानं पूर्ण केलं एक ऑसिलेशन. आणि एक ऑसिलेशन पूर्ण व्हायला त्याला जी एक्स्ट्रा वेळ लागली ती होती 2π/ω. म्हणून मी म्हणू शकतो की टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपला काय असला पाहिजे 2π/ω. हे पहा एक ऑसिलेशन पूर्ण करायला जी वेळ लागते त्याला काय म्हणतात टाइम पिरियड. आणि त्या टाइम पिरियडचा फॉर्म्युला आता मला कळलेला आहे तो आहे 2π/ω. कारण की एवढ्या एक्स्ट्रा टाइम मध्ये पार्टिकल परत तिथेच वापस आलेला आहे, एक ऑसिलेशन पूर्ण केलं आहे. म्हणून मला म्हणता येईल टाइम पिरियडचा सिम्बॉल टी ची किंमत असेल 2π/ω. तर पहा आता मला परत माहित आहे ओमेगाची किंमत अशी असते √k/m. ओमेगाचा फॉर्म्युला मी तुम्हाला पहिल्या 5 मिनिटांमध्ये दाखवला होता की तो असतो k/m. मग ओमेगाची किंमत मला ही इथे टाकता येते. देअरफॉर इक्वेशन फॉर्म होईल टी इक्वल्स टू 2π √अपॉनला होईल k/m. याला उलट करून मल्टिप्लाय करा तर इक्वेशन बनतं टी इक्वल्स टू 2π √ऑफ बनतं m/k. तर हा एक फॉर्म्युला आहे टाइम पिरियडचा. मी स्क्वेअर बॉक्स करतो कारण की इक्वेशन महत्त्वाचं आहे. हाही फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. आता आपला जनरल फॉर्म्युला आहे जो तुम्हाला सर्क्युलर मोशनमध्ये पण वापरता येतो. परत आपल्याला अजून असंही माहिती आहे की ओमेगाची किंमत अशी पण असते ॲक्सेशन ए डॅश पर डिस्प्लेसमेंट. मग तुम्ही याची किंमत ही पण इथं टाकू शकता. तेव्हा इक्वेशन बनतं मग 2π/a डॅश अपॉन एक्स. यालाही उलट करून मल्टिप्लाय करा तेव्हा कुठे इक्वेशन बनतं टी इज इक्वल्स टू 2π √x/a डॅश. मग एक फॉर्म्युला असं म्हणता येईल इन टर्म्स ऑफ फोर्स कॉन्स्टंट आणि मास ऑफ द बॉडी आहे. आणि एक फॉर्म्युला असं म्हणता येईल टाइम पिरियडचा तो आहे इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सेशन. मी थोडक्यात परत एक वेळ टाइम पिरियड कसा काढला तो तुम्हाला सांगतो. पहा एक ऑसिलेशन पूर्ण व्हायला जी पार्टिकलला वेळ लागते त्या वेळेला नाव दिलं गेले टाइम पिरियड. मग ऑसिलेशन पूर्ण कसं होतं, सपोज इथं पार्टिकल असणार, तो जातो आणि वापस येतो, म्हणजे ऑसिलेशन पूर्ण झालं का नाही. तो जाणार वापस इथपर्यंत येणार आणि परत तिथे येणार तेव्हा ऑसिलेशन पूर्ण होतं. मग इथं कसं होईल, गेला आणि आला ऑसिलेशन, गेला आला ऑसिलेशन, गेला आला ऑसिलेशन. मग इथं पण गेला आला परत आला तिथं होईल ऑसिलेशन. मग एक ऑसिलेशन पूर्ण करायला त्याला जी वेळ लागते त्या वेळेला म्हणतात टाइम पिरियड. मग
पहा सध्या पार्टिकल पोझिशन पीला आहे, कितीपर्यंत याला त्याला वेळ लागते टाइम टी. मग टी या वेळेनंतर ते डिस्प्लेसमेंट किती आहे एक्स. ते कसं काढायचं, एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. मग हे आहे टी वेळेनंतर आपल्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट पोझिशन पीला. आता आपण एक काम करू, या टी वेळेमध्ये अजून थोडी वेळ वाढवू आणि चेक करू की नवीन टाइमला नवीन डिस्प्लेसमेंट काय असणार. मग टी डॅशची किंमत ही मला इथं देता येते. नवीन डिस्प्लेसमेंट आपलं एक्स डॅश असणार तर टाइम आपला टी डॅश असणार. तर या टी डॅशची किंमत जर मी इथं पुट केली तर ओमेगा इंटू टी होईल ओमेगा टी. ओमेगा ओमेगा कॅन्सल होईल, उरेल फक्त 2 पाय आणि हे फाय. साईनच्या 2 पायची व्हॅल्यू असते नेहमी 0, तर तो अँगल नाही घेतला चालतो. ते इक्वेशन उरतं हे. मग दिसतंय मला याच्याकडे आणि याच्याकडे पाहिलं, इक्वेशन 1 आणि 2 कडे पाहिलं तर हे इक्वेशन आणि इक्वेशन सेम आहे. जर तुमची राईट हँड साईड सारखी आहे तर लेफ्ट हँड सुद्धा सारखी असणार, म्हणून एक्स आणि ए डॅश काय असणार सारखं. तर मला अर्थ काय निघाला मग की एवढ्या वेळेनंतर आपल्याला पार्टिकल परत तिथेच पाहायला भेटतोय. एक्स आणि ए डॅश कसं आहे सारखं. मग तेवढ्या वेळेनंतर पार्टिकल परत तिथं पाहायला भेटतोय, म्हणजेच याचा अर्थ हा निघतो की एवढ्या वेळेमध्ये पार्टिकलनं काय पूर्ण केलं, ऑसिलेशन. म्हणून एवढ्या वेळेला म्हणता येईल त्याचा टाइम पिरियड, कारण की टाइम पिरियड डेफिनेशन आहे द टाइम टेकन बाय पार्टिकल. The time taken by particle performing simple harmonic motion to complete one oscillation. The time taken by particle performing simple harmonic motion to complete one oscillation is called as its time period. मग एवढ्या वेळेत जर ऑसिलेशन पूर्ण होतं तर हे इक्वेशन आहे टाइम पिरियडचं. म्हणून मी दाखवू शकतो की टाइम पिरियड सिम्बॉल असतो टी आणि ती किंमत काय असणार मग 2 पाय बाय ओमेगा. हा सेम फॉर्म्युला तुम्ही रिव्होल्यूशन परफॉर्म करण्यामध्ये सुद्धा वापरू शकता. इथं परफॉर्म होतो ऑसिलेशन, ऑसिलेशन चॅप्टरमध्ये परफॉर्म होईल ऑसिलेशन आणि सर्क्युलर मोशन मध्ये काय परफॉर्म होतं रिव्होल्यूशन. तर सेम फॉर्म्युला तिथेही वापरता येतो. आता यामध्ये ओमेगाचा अर्थ आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी आणि ती किंमत अशी पण घेता येते की ज्यामध्ये के असतो फोर्स कॉन्स्टंट आणि एम असतं बॉडीचं मास. मग याची व्हॅल्यू ही मला इथं पुट करता येते. आता याला जर उलट करून मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन बनतं टीचं 2 पाय स्क्वेअर ऑफ एम अपॉन के. किंवा अजून एक इक्वेशन मध्ये मला ओमेगाचं रूट ऑफ असतं ॲक्सेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. मग हे पण इक्वेशन मी इथं पुट केलं तर उलट करून मल्टिप्लाय होईल हे. मला सांगा हा किंवा हा हे तीनही इक्वेशन आहे आपल्या टाइम पिरियडचे. हा आहे इन टर्म्स ऑफ ओमेगा, हा म्हणता येईल इन टर्म्स ऑफ मास आणि फोर्स कॉन्स्टंट, आणि हा म्हणता येईल इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट आणि ॲक्सेशन. तर हे होतं आपलं टाइम पिरियडचं इक्वेशन किंवा डेरिव्हेशन. आता राहिला एक पॉईंट फ्रिक्वेन्सी. तर त्यासाठी मी या ठिकाणचा टॉपिक इरेज करतो जो आहे अँप्लिट्यूड. पहा फ्रिक्वेन्सी असते सर्क्युलर मोशन मध्ये, फ्रिक्वेन्सी असते ऑसिलेटरी मोशन मध्ये. तर तिसरा जो पॉइंट आहे तो आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी ऑफ SHM आणि सिम्बॉल असतो स्मॉल एन. स्मॉल एन घ्या एफ घ्या, दोन्ही सिम्बॉल तुम्ही घेऊ शकता, एन घ्या किंवा एफ. आता फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, ज्यावेळेस एखादी बॉडी परफॉर्म करते आपली ऑसिलेटरी मोशन तर ती किती ऑसिलेशन परफॉर्म करते किती वेळेमध्ये त्यावर निघते फ्रिक्वेन्सी. तर डेफिनेशन खूप सोपी आहे, नंबर ऑफ ऑसिलेशन्स, नंबर ऑफ oscillations performed by body per unit time is called as frequency. पहा खूप सोपी डेफिनेशन आहे फ्रिक्वेन्सीची. फ्रिक्वेन्सी कशी करतात, बॉडीनं किती ऑसिलेशन परफॉर्म केले किती वेळेमध्ये. मग 10 ऑसिलेशन असतील 20 मिनिटात तर 10 भागीला 20 गुणिले 60 करायचं म्हणजे सेकंदात होईल कन्व्हर्शन. पहा फ्रिक्वेन्सी कशी काढायची, बॉडी किती ऑसिलेशन परफॉर्म करते ते वरती लिहायचं आणि त्याला डिवाइड घ्यायची त्या ऑसिलेशनला लागणारी वेळ. मग सपोज माझ्याकडे एकच ऑसिलेशन अवेलेबल आहे जे बॉडीने परफॉर्म केलं. मग एक ऑसिलेशन पूर्ण करायला जी वेळ लागते त्या वेळेला आपण नेमकंच म्हटलं टाइम पिरियड. मग सपोज बॉडीनं ऑसिलेशन परफॉर्म केलं एकच तर वेळ लागते विशिष्ट, तिला म्हणतात टाइम पिरियड. मग मला कळलं की फ्रिक्वेन्सी सिम्बॉल असतो एन, तर फ्रिक्वेन्सीचा पहिला फॉर्म्युला बनतो मेन हा. तर डेफिनेशन खूप सोपी आहे, जो फॉर्म्युला मी लिहिला तीच डेफिनेशन आहे. हा कशी, नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म बाय बॉडी पर युनिट टाइम, नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म बाय बॉडी
per unit time is called as frequency of simple harmonic motion. So frequency is equals to number of oscillations per unit time. If number of oscillations is 1, then time required is time period. So frequency n equals to 1 upon time period. तुम्ही और मध्ये डिफाइन सांगू शकता. जर 1 अपॉन टाइम पिरियड आहे तर हा आहे आपला टाइम पिरियडचा रेसिप्रोकल. कुठली गोष्ट जर आपण लिहिली 1 अपॉन तर आपण तिचा काय घेतोय रेसिप्रोकल. मग इथे असं म्हणता येईल की फ्रिक्वेन्सी हा आहे टाइम पिरियडचा रेसिप्रोकल. आता माझ्याकडे इक्वेशन अवेलेबल आहे टाइम पिरियडचे, हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे. तर तीन इक्वेशन आपण पुट करू. जर मी पहिले इक्वेशन पुट केलं तर तिथे पुट होईल 2 पाय बाय ओमेगा. मग यावरनं पुढे इक्वेशन बनतं ओमेगा अपॉन 2 पाय. तर पहा माझ्याकडे मेन इक्वेशन अवेलेबल हे होतं फ्रिक्वेन्सीचं ओमेगा अपॉन 2 पाय. हे पण एक इक्वेशन आहे जे म्हणता येईल इन टर्म्स ऑफ अँग्युलर वेलोसिटी. किंवा टाइम पिरियडचं इक्वेशन हे पूर्ण लिहा किंवा हे पूर्ण लिहा. तर इक्वेशन बनतं अनदर फॉर्म मध्ये असं. जर पण आपण फॉर्म्युला आपण 2 पाय रूट ऑफ एम अपॉन के ते उलट करून मल्टिप्लाय होईल 1 अपॉन 2 पाय ॲज इट इज राहील आणि के अपॉन होईल एम. तर हा एक फॉर्म्युला बनतो. किंवा 1 अपॉन 2 पाय रूट ऑफ काय ते डिस्प्लेसमेंट पर युनिट एक्सेशन हे उलट करून मल्टिप्लाय करा 1 अपॉन 2 पाय ठेवा ॲज इट इज. तर इक्वेशन बनतं आपलं एक्सेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. मग मला सांगा तुम्हाला अजून एक फॉर्म्युला बनला, हा पण बनला, हा पण बनला. तर यांचा फॉर्म्युला असा असतो 1 अपॉन 2 पाय रूट ऑफ के अपॉन एम किंवा 1 अपॉन 2 पाय रूट ऑफ एक्सेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. तर हे सर्व इक्वेशन आहे फ्रिक्वेन्सीचे. तर फ्रिक्वेन्सी कशी काढायची तर जर तुम्हाला टाइम पिरियडमध्ये असेल तर सिम्पली टाइम पिरियडचा काय घ्या रेसिप्रोकल. तर फ्रिक्वेन्सीला मी परत रिवाइज करतो. पहा बॉडी नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म करते किती वेळेमध्ये त्यावरून ठरते बॉडीची फ्रिक्वेन्सी. सर्क्युलर मोशन डेफिनेशन काय असते नंबर ऑफ ऑसिलेशन म्हणण्याऐवजी आपण काय म्हणतो नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन. तर इथे फक्त काय म्हणायचं ऑसिलेशन चॅप्टरमध्ये नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म बाय बॉडी पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी सिम्बॉल काय असतो एन. नंबर ऑफ ऑसिलेशन पकडायचं एकच तर किती वेळ लागतो याला टाइम टी. मग आता दुसरी डेफिनेशन और मध्ये तुम्हाला सांगते एकदम सोपी. द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड ऑफ एसएचएम the reciprocal of time period of SHM is called as frequency of SHM. तर पहा फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला आहे मग 1 अपॉन टाइम पिरियड. आत्ताच आपण टाइम पिरियड फॉर्म्युला डिराइव्ह केले. त्यातला पहिला जो वरचा आहे 2 पाय बाय ओमेगा त्याची व्हॅल्यू मी इथे पुट करतो. तर ती उलटी करून मल्टिप्लाय होईल ओमेगा अपॉन 2 पाय. तर फॉर्म्युला बनला हा फॉर्म्युला म्हणता फ्रिक्वेन्सीचा इन टर्म्स ऑफ अँग्युलर वेलोसिटी जो आहे n इक्वल्स टू ओमेगा अपॉन 2 पाय. आता परत माझ्याकडे टाइम पिरियडचं इक्वेशन हे पण अवेलेबल आहे केच्या फॉर्ममध्ये आणि एडाच्या फॉर्ममध्ये. जर ते इक्वेशन मी पुट केलं तर हे 1 अपॉन 2 पायच ठेवा आणि उलट करून मल्टिप्लाय करा तर होईल के बाय एम. तर हा एक फॉर्म भेटतो मग फ्रिक्वेन्सीचा. हा एक फॉर्म्युला आहे. याला म्हणता येईल इन टर्म्स ऑफ फोर्स कॉन्स्टंट आणि मास ऑफ द बॉडी. दुसरा एक फॉर्म आहे तो खालचा. तर तिथं टीच किंमत टाकून द्या ती पूर्ण 2 पाय एक्स अपॉन ए डॅश. तर हे सुद्धा उलट करून मल्टिप्लाय करा तर इक्वेशन बनतं 1 अपॉन 2 पाय ए डॅश अपॉन एक्स. तर हे सर्व फॉर्म्युले जे मी स्क्वेअर बॉक्स केले या बोर्डवर तर ते सर्व फॉर्म्युले न्यूमेरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे. तुम्ही लागलं तर एक वेळ स्क्रीनशॉट काढा. पहा टाइम पिरियड म्हणजेच लागणारी वेळ. तर लक्षात ठेवा टाइम पिरियडचं SI युनिट असतं सेकंद. बॉडी एक ऑसिलेशन पूर्ण करायला किती वेळ घेते तर ती वेळ काउंट करायची इन SI युनिट आहे सेकंद. आता जर मी तेच युनिट टाकलं असतं तर पहा या ठिकाणी युनिट बनतं फ्रिक्वेन्सीचं. जर युनिट टाकलं फ्रिक्वेन्सीचं तर 1 राहील आणि टाइमला युनिट टाका सेकंद तर वरती ते युनिट आलं तर वरती सेकंद इनवर्स. तर पहा फ्रिक्वेन्सीचं जे SI युनिट असणार ते असणार 1 अपॉन सेकंद किंवा सेकंद इनवर्स किंवा त्याला ऑरमध्ये तुम्ही घेऊ शकता हर्ट्स किंवा OPS ऑसिलेशन्स पर सेकंद. OPS म्हणजे असं ऑसिलेशन्स पर सेकंद. पहा टाइम पिरियडचं युनिट काय असतं सेकंद कारण ती वेळ. तेच युनिट जरी टाकलं तर फ्रिक्वेन्सी युनिट बनतं 1 अपॉन सेकंद. सेकंद वर घ्या तर सेकंद इनवर्स आणि सेकंद इनवर्स हे युनिट तुम्ही घेऊ शकता एका सायंटिस्टच्या नावानं जे आहे हर्ट्स. सो हर्ट्स इज द SI युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी. तर पहा आपण आज 3 क्वांटिटीची ओळख करून घेतली. जोही पार्टिकल परफॉर्म करतो सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकलचं जास्त मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट त्याला म्हणतात अँप्लिट्यूड. अशा पार्टिकलला एक ऑसिलेशन पूर्ण करायला जी वेळ लागते तिला म्हणतात टाइम पिरियड. त्या टाइम पिरियडचे हे अलग अलग इक्वेशन. अशा पार्टिकलची किती असते फ्रिक्वेन्सी की किती ऑसिलेशन बॉडी परफॉर्म करते किती वेळेमध्ये त्यावर निघते फ्रिक्वेन्सी.
तर त्या फ्रिक्वेन्सीची हे आहेत अलग अलग इक्वेशन. टाइम पिरियड युनिट असतं सेकंड, फ्रिक्वेन्सी युनिट असतं हर्ट्स. हर्ट्सला तुम्ही तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये हर्ट्सला ऑरमध्ये घेऊ शकता आरपीएस. आरपीएसचा अर्थ आहे रिव्होल्यूशन्स पर सेकंड. इथे तुम्ही युनिट घेऊ शकता ओपीएस. ओपीएसचा अर्थ आहे ऑसिलेशन्स पर सेकंड, किंवा शॉर्टमध्ये तुम्ही घेऊ शकता सेकंड इनवर्स, किंवा तुम्ही घेऊ शकता हर्ट्स. फ्रिक्वेन्सी युनिट आहेत अलग अलग. 1/सेकंड म्हणजे सेकंड इनवर्स, हर्ट्स, ओपीएस, आरपीएस. दिस आर ऑल द युनिट्स ऑफ फ्रिक्वेन्सी. तर आपण या पार्ट 7 मध्ये 3 टॉपिक पाहिले, एम्प्लिट्यूड, टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी. तर या पुढील भागाला पाहू आपण इन द नेक्स्ट पिरियड. थँक्यू.